तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तिरुपतीला जाणार आहेत। आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात होते। मंत्री आशिष शेलार त्याचबरोबर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती त्यांची असणार आहे। या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, देवेंद्र फडणवीस आज तिरुपती दौऱ्यावर असणार आहेत। नक्कीच आपण पाहतोय सागर की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिरुपती दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यांच्यासोबत प्रसाद लाड देखील असणार आहेत। इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन एक्स्पोला आजपासून सुरुवात होत आहे आणि ही यंदाचं दुसरं वर्ष आहे आणि यंदाचं जे दुसरं वर्ष आहे ते तिरुपती बालाजी मंदिरामध्ये असणार आहे। सगळ्यात आधी ते तिरुपती बालाजीचं सकाळी दर्शन घेतील। अवघ्या काही वेळामध्ये ते महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशला पोहोचतील आणि या ठिकाणी 3 राज्याचे जे मुख्यमंत्री ते सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच चंद्रबाबू नायडू आणि प्रमोद सावंत हे तिन्ही नेते या ठिकाणी उपस्थित असतील। VVIP दर्शन होईल आणि यानंतर मंदिर कन्व्हेन्शन एक्स्पोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण असणार आहे, त्यांचं मार्गदर्शन असणार आहे आणि हिंदुत्वाबद्दल ते काही महत्त्वाचं भाष्य करणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा त्यांचा हा दौरा ठरलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये काही प्रमुख नेत्यांची आणि काही संतांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की यंदाचं इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन एक्स्पोचं हे दुसरं वर्ष आहे आणि जवळपास 1887 मंदिरं जगभरातली जी आहेत ती या टेम्पल एक्स्पोमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे मंदिराची अर्थव्यवस्था, मंदिराचं राजकारण, मंदिराचं समाजकारण, त्यासोबतच गर्दीचं नियोजन आणि प्रसादाचं वाटप या सगळ्या संदर्भामध्ये आज मंथन होणार आहे, विचार होणार आहेत, बैठक होणार आहेत आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपली काय भूमिका मांडणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज तिरुपती बालाजी मंदिर परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर सुद्धा पाहायला मिळालेले आहेत आणि मंदिर प्रशासनाने त्यांच्या VVIP दर्शनाची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केल्याचं सुद्धा समजतंय। केवळ 10 जणांना VVIP दर्शन मिळणार आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि इतर जे मान्यवर आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचा सहभाग असणार आहे आणि या नंतर नेमकी भाषणामध्ये आपली भूमिका देवेंद्र फडणवीस काय घेणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।